स्टार्ट 1 2 स्टार्ट हां. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन शिक्षणमध्ये सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. मी रतिलाल वडवी, विलेपार्ले पूर्व मनपा माध्यमिक शाळा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल घटक 2 ही माहिती आजच्या या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण या प्रकरणाची सुरुवात केली होती. त्यामध्ये अंतर्गत ज्या हालचाली आहेत, भू अंतर्गत हालचाली, त्याची थोडक्यात माहिती आपण मागच्या तासिकेला बघितली होती. त्यामध्ये मंदभू हालचाली, शीघ्रभू हालचाली, त्यानंतर पर्वताची कशा पद्धतीने निर्मिती होते, खंडांची कशा पद्धतीने निर्मिती होते, त्याची माहिती आपण मागच्या तासिकेला बघितली होती. अंतर्गत हालचाली या प्रकरणाचा जो काही उर्वरित भाग आहेत, तो भाग आजच्या या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये खालील ठळक मुद्द्यांची माहिती आजच्या या तासिकेमध्ये बघणार आहोत. ते मुद्दे खालीलप्रमाणे. त्यामध्ये गट पर्वत, खचदरी, शीघ्र भू हालचाली, प्रमुख भूपट्टे, भूकंप, भूकंप नाभी व अपिकेंद्र आणि भूकंप लहरी या मुद्द्यांचा आजच्या या तासिकेमध्ये आपण विचार करणार आहोत. या मुद्द्यांची माहिती आजच्या या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया गट पर्वत आणि त्याची निर्मिती कशा पद्धतीने होते, आणि त्याच्यातलं गट पर्वताचं जे काही उदाहरण आहे भारतातलं, ते मेघालय पठार, ते कशा पद्धतीने तयार होतं त्याची माहिती आपण सुरुवातीला बघूया. आता गट पर्वत जो आहेत, तो पृथ्वीच्या ज्या काही अंतर्गत हालचाली होतात त्यामध्ये क्षितिज समांतर आणि एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ज्या काही ऊर्जा लहरी निर्माण होतात, आणि अशा वेळेस मग त्या ठिकाणी जे काही खडक आहेत, अंतर्गत जे काही खडक आहेत, भूपृष्ठाच्या खाली जे काही खडक आहेत, त्या खडकावर त्या ठिकाणी ताण निर्माण होतो, आणि ताण निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी खडकांना तडे पडतात किंवा तडे जातात, आणि हे तडे त्या ठिकाणी विभंग म्हणून ओळखले जातात. आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी गट पर्वताची निर्मिती होते. विद्यार्थी मित्रांनो, बघा की अंतर्गत हालचाल जेव्हा होते त्यावेळेस जे काही अंतर्गत जे काही खडक आहेत, त्या खडकावर त्या ठिकाणी ऊर्जा लहरी निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी खडकावर ताण पडतो, ताण निर्माण होतो, आणि त्या ठिकाणी जे काही खडक आहेत त्या खडकाला तडे पडतात, आणि ते तडे म्हणजेच एक प्रकारचा तो विभंग म्हणून त्याला ओळखलं जातं, आणि त्यांनाच त्या ठिकाणी गट पर्वत, आणि अशा पद्धतीने या ठिकाणी गट पर्वताची काय होते, निर्मिती होते. कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडून असे विभंग तयार होतात, आणि दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, हा उचलला गेलेला जो काही भाग आहेत, जो ठोकळ्याप्रमाणे दिसतो, बघा या ठिकाणी आपण दोन्ही बाजूने जेव्हा ऊर्जा लहरी जेव्हा त्या ठिकाणी काम करतात,
आणि मग त्या ठिकाणी दाब पडतो आणि जो काही वर उचलला गेलेला जो काही भाग आहे, जो या ठिकाणी आकृतीमध्ये आपण बघू शकतो की तो ठोकड्याप्रमाणे वरती उचलला गेलेला आहे आणि तो सपाट आहेत. आणि तो कसा आहेत? सपाट आहेत. आणि मग अशा पद्धतीचा जो काही पर्वत निर्माण होतो त्यालाच या ठिकाणी गट पर्वत असं म्हटलेलं आहे. असा भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. गट पर्वताचा माथा जो आहे तो त्या ठिकाणी काय असतो? सपाट असतो, म्हणजे सपाट भाग असतो वरती. आणि म्हणून त्याला पठार असं सुद्धा म्हटलेलं आहे, मेघालय पठार. म्हणजे उंचावरील जो भाग सपाट असतो त्याला पठार असं म्हटलं जातं बघा. आणि म्हणून या ठिकाणी मेघालय हे पर्वत जरी असेल परंतु ते सपाट आहे म्हणून त्याला मेघालय पठार असं म्हटलेलं आहे. आणि गट पर्वताचा माथा जो आहे तो सपाट असतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये शिखरे त्या ठिकाणी नसतात. आणि गट पर्वताचा जो काही उतार आहेत तो उतार त्या ठिकाणी तीव्र असतात. उदाहरणार्थ अशा पद्धतीचं गट पर्वताचं जर का उदाहरण आपण जर का बघायचं झालं तर युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट हे गट पर्वताचं एक चांगलं उदाहरण आपल्याला घेता येईल. आणि त्याचप्रमाणे भारतातील मेघालय पठार आपण या ठिकाणी आकृतीमध्ये त्या ठिकाणी जे काही बघतो आहोत, मेघालय पठार आपण बघू शकतो. गट पर्वताच्या तिथं मेघालय पर्वत किंवा पठार त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते त्या ठिकाणी उतार जो आहे तो तीव्र दिसतो आहेत आणि सपाट पण त्या ठिकाणी भाग दिसतो आहेत. तर हे भारतातलं एक मेघालय पठार हे गट पर्वताचं काय आहे एक चांगलं उदाहरण आहेत. आणि त्याचप्रमाणे युरोपामध्ये असलेलं ब्लॅक फॉरेस्ट हे सुद्धा गट पर्वताचं एक उदाहरण आहेत. आणि अशा पद्धतीने भारतातील मेघालय पठाराची सुद्धा त्या ठिकाणी खडकावर दाब पडून या मेघालय पठाराची काय झालेली आहेत? निर्मिती झालेली आहेत. तर हे आपण बघू शकतो याच्यामध्ये सुद्धा की हे मेघालय पठार आहेत. त्या ठिकाणी अंतर्गत भूहालचालीमुळे तडे गेलेले आहेत आणि तो तडे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पाणी आपल्याला दिसतं आहेत आणि वरचा जो भाग आहे तो वरती उचलला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने हे मेघालय पठाराचं आपण उदाहरण बघू शकतो या छायाचित्राच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपण एक कृती करून बघू शकतो घरी सुद्धा. कृती काय आहेत बघा. 3 समान आकाराच्या वह्या घ्या. आपण हा घरी सुद्धा प्रयोग करू शकतो की 3 समान आकाराच्या वह्या घ्यायच्या आहेत किंवा पुस्तकं घेऊ शकतो. त्या टेबलाच्या वर 2-3 सेंटीमीटर अंतर ठेवून घट्ट धरा. आणि त्या 3 ज्या वह्या आपण घेतल्या त्या टेबलावर आपण त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत किंवा जमिनीवर सुद्धा आपण ठेवू शकतो. आणि 2-3 सेंटीमीटर अंतर ठेवून त्या आपल्याला घट्ट धरायच्या आहेत वह्या तीनही. आणि आता त्यातील बाजूंच्या 2 वह्या एकमेकांपासून किंचित दूर करा. आता बघा 3 वह्या घेतल्या, टेबलावर आपण ठेवल्या, समांतर त्या ठिकाणी 2-3 सेंटीमीटर अंतर ठेवून त्या आपण धरल्यात. आणि त्याच्यानंतर पुढची कृती काय करायची आहे की ज्या काही मध्ये आहेत एक वही आणि त्याच्या बाजूला 2 वह्या साईडला आपण ठेवल्या आणि बाजूला ज्या काही 2 वह्या आहेत त्या एकमेकांपासून किंचित दूर करायच्या आहेत. म्हणजे 3 वह्या आपण समांतर अंतरावर ठेवल्यात आणि ज्या काही बाजूच्या काही 2 वह्या आहेत त्या आपण थोड्याशा काही अंतरावर काय केल्या? दूर केल्या. आणि दूर केल्यानंतर मग काय होते त्याचं आपण काय करायचं आहे? निरीक्षण करायचं आहे. आणि वह्यांच्या वरच्या कडांमुळे तयार होणारा आकृतिबंध तुमच्या वहीत चित्रांकित करायचा आहे. आणि मग ही कृती आपण घरी सुद्धा करू शकतो. आणि मग 2 वह्या बाजूच्या 2 वह्या आपण बाजूला किंचित दूर केल्यानंतर मग काय होते हे त्याचं आपण निरीक्षण करायचं आहे. आणि मग जे काही आपण कृती करणार आहोत, जी काही ॲक्शन करणार आहोत ते आपण आपल्या वहीमध्ये काय करायचे आहेत? चित्रांकित करायचे, ती रेखाटायचे आहेत. आणि मग या कृतीचं जे काही भौगोलिक स्पष्टीकरण आहेत ते आपण पुढे बघूया. बघा भौगोलिक स्पष्टीकरण. भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली
जेव्हा परस्पर विरोधी दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर त्या ठिकाणी काय पडतो? ताण पडतो. म्हणजेच त्या ठिकाणी परस्पर विरोधी जर का त्या ठिकाणी हालचाली झाल्यात आणि जे काही भूकवचातील जे काही खडक आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी खडकावर काय पडतो? ताण पडतो. आपण गट पर्वताच्या वेळेस त्या ठिकाणी खडकावर काय पडतो? त्या ठिकाणी दाब पडतो आणि जो भाग आहे तो काय होतो? वरती उचलला जातो आणि मग ठोकड्यासारखा भाग निर्माण होतो आणि त्या ठिकाणी पर्वतांची निर्मिती होते, हे आपण बघितलं. आणि इथं काय होतंय? ज्या काही हालचाली आहेत त्या हालचाली एकमेकांच्या विरुद्ध दिशांनी होतात आणि जे काही खडक आहेत भूकवचातील अंतर्गत जे काही खडक आहेत त्या खडकावर त्या ठिकाणी तर या ठिकाणी आपण बघितलं की दोन्ही बाजूंचे खडक त्या ठिकाणी खडक सरकतात व खडकांच्या थरांची सलगता राहत नाही. आपण या ठिकाणी आकृतीमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने खचदरी जी आहेत त्या खचदरीची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे की खडकांना त्या ठिकाणी तडे गेलेले आहेत, ताण पडलेले आहेत आणि जो काही खडकाचा जो भाग आहे त्या ठिकाणी तडे गेले आहेत तो खाली गेलेला आहे भाग आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी खडकामध्ये सलगता त्या ठिकाणी राहत नाही, खडक त्या ठिकाणी सरकतं आणि याच्यातूनच आपल्याला खचदरीची जी काही निर्मिती आहे ती अशा पद्धतीने होते, आपण ती बघू शकतो. त्याच्यातला जो दुसरा मुद्दा आहे तो आपण बघूया, खचदरी. खचदरी म्हणजे काय आणि त्याची निर्मिती कशी होते ते आपण बघूया. कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात आणि मग कधी कधी त्या ठिकाणी जे काही भूकवच आहेत, आपण भूकवचाची माहिती ऑलरेडी घेतलेली आहे इयत्ता 8वी मध्ये. अंतर्गत ज्या काही रचना आहेत किंवा अंतर्गत जी काही रचना आहेत त्याची माहिती आपण घेत असताना त्या ठिकाणी भूकवच, प्रावरण, गाभा याची माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच या ठिकाणी जे काही भूकवच आहेत त्या भूकवचावर त्या ठिकाणी ताण पडतो आणि मग खडकाला किंवा जमिनीला त्या ठिकाणी तडे पडतात आणि या दोन तड्यांदरम्यानचा जो काही भूभाग खचतो असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. बघा विभंग आहेत दोन्ही साईडला आणि मधला जो भाग आहे तो भाग काय आहेत? खाली गेलेला आहे, खोलगट त्या ठिकाणी भाग निर्माण झालेला आहे आणि खोल जो काही भाग आहेत त्यालाच त्या ठिकाणी भौगोलिक भाषेमध्ये खचदरी असे म्हणतात. आकृतीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो. खचदरीचे दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. आपण या ठिकाणी विभंग आहेत आणि जी काही खचदरी आहेत त्या दोन्ही बाजूंचे उतार जे आहेत ते कसे आहेत? तीव्र आहेत. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदीची खचदरी आपण या ठिकाणी चित्रामध्ये बघू शकतो की नर्मदा नदीने अशा पद्धतीने खचदरी निर्माण केलेली आहेत. भारतातली एक मोठी नदी, ती सातपुड्याच्या पर्वतरांगातनं ती वाहत जाते मध्य प्रदेशमधनं महाराष्ट्राच्या उत्तरेला आणि तिथून मग त्या ठिकाणी गुजरात आणि अरबी समुद्राला ती जाऊन मिळते. तर त्या नर्मदा नदीने या ठिकाणी अशा पद्धतीची खचदरी निर्माण केलेली आहे हे आपण या चित्राच्या माध्यमातून बघू शकतो की दोन्ही बाजूला काय आहेत? उतार आहेत, तीव्र उतार आपल्याला दिसत आहेत आणि मध्ये ती त्या खोलगट भागातनं त्या दरीतनं नर्मदा नदी काय करते आहेत? वाहत त्या ठिकाणी जाते आहेत, हे आपण या छायाचित्राच्या माध्यमातून बघू शकतो. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदीची खचदरी आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, आफ्रिका खंडामध्ये त्या ठिकाणी ग्रेट रिफ्ट व्हॅली आहेत, हे सुद्धा खचदरीचं एक चांगलं उदाहरण आहे. आणि त्याचप्रमाणे युरोपमधील राईन नदीची खचदरी, युरोपमधील मोठी नदी आहे राईन. तर आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये खचदरीची उदाहरणं आपल्याला विचारली जातात की खचदरीचं उदाहरण सांगा, तर त्यामध्ये नर्मदा नदी जर का ऑप्शन असेल तर नर्मदा नदी हे त्या ठिकाणी खचदरीचं उदाहरण असेल. त्याच्यानंतर ग्रेट रिफ्ट व्हॅली हे सुद्धा खचदरीचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर युरोपमधील राईन नदीची खचदरी हे सुद्धा काय आहेत? या
खचदरीचं एक चांगलं उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी खचदरी या भूरूपाची त्या ठिकाणी जमिनीला किंवा भू कवचाला त्या ठिकाणी तडे पडून या खचदरीची निर्मिती होते, हे आपण या ठिकाणी बघितलं आहोत. याच्यानंतर आपण बघणार आहोत खंड निर्माणकारी हालचाली, की कशा पद्धतीने खंडांची निर्मिती होते. मंदभू हालचाली, शीघ्रभू हालचाली. आपण मागच्या तासिकेला बघितलं होतं की मंदभू हालचालीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पर्वतांची आणि खंडांची निर्मिती होते आणि शीघ्रभू हालचालीतून त्या ठिकाणी भूकंप होतात, ज्वालामुखी होतात, हे आपण बघितलेलं आहे. आणि त्याच्यातच त्या ठिकाणी खंड, जे जगातले जे काही 7 खंड आहेत, मग आशिया असेल, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, ही जी काही 7 प्रमुख खंड आहेत, त्या खंडांची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहेत किंवा खंड कशी निर्माण झालीत, तर ते आपण या ठिकाणी खंड निर्माणकारी हालचालीच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने खंडांची निर्मिती झाली असेल ते आपण बघू शकतो. मंदभू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. ज्या काही भूकवचाच्या खाली अंतर्गत भूपृष्ठाच्या खाली ज्या काही अंतर्गत हालचाली होतात, त्या हालचाली पृथ्वीचं जे काही केंद्र आहेत त्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने, तर त्या हालचाली होतात मंदभू हालचाली. आणि या हालचालींमुळे भूकवचाचा जो काही विस्तीर्ण भाग आहे, तो विस्तीर्ण भाग काय केला जातो, वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणजे जेव्हा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जेव्हा मंदभू हालचाली होतात, त्यावेळेस कधी कधी भूकवचाचा जो काही विस्तीर्ण विशाल मोठा असा भाग जो आहे तो काय होतो, वरती उचलला जातो. मग त्या ठिकाणी कशाची निर्मिती होते, खंडांची निर्मिती होते. आणि कधी कधी त्या ठिकाणी तो भाग काय होतो, खचतो आणि मग तो समुद्राखाली त्या ठिकाणी तो जातो आणि त्यामुळे मग सागरी मैदानाची त्या ठिकाणी निर्मिती होते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. बघा, म्हणजे समुद्र सपाटीपासून जर त्या ठिकाणी भूकवचाचा भाग जर का वरती उचलला गेला असेल, तर त्याला आपण म्हणायचं खंडांची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. आणि म्हणून जी काही मंदभू हालचाली आहेत, याच्यामुळे कधी कधी त्या ठिकाणी ताण पडतो, मंदभू हालचाली होतात आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी कधी कधी खंडांची निर्मिती होते. आणि म्हणूनच या हालचालींना, मंदभू हालचालींना खंड निर्माणकारी हालचाली म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांची सुद्धा निर्मिती होऊ शकते. आणि अशा पद्धतीच्या हालचालीमुळे सुद्धा त्या ठिकाणी विस्तीर्ण पठारांची निर्मिती होऊ शकते. आणि जो मूळचा भूभाग जो आहे तो त्या ठिकाणी खाली खचल्यास, आणि जर का काही कधी भूभाग जो आहे किंवा भूकवच आहे ते वरती उचललं गेलं की मग विस्तीर्ण त्या ठिकाणी पठाराची निर्मिती होते. आणि कधी कधी मंदभू हालचालीमुळे कधी कधी तो भाग काय होतो, खाली खचतो. आणि खाली जर का खचला आणि समुद्र सपाटीपासून जर का तो खाली गेला, तर अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा काय बनतो, भाग बनतो. बघा, म्हणजे याच्यातनं आपल्याला खंड निर्माणकारी हालचालीच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येतं की वरती उचलला गेला तर खंडांची निर्मिती होते किंवा पठारांची निर्मिती होते. आणि जर तो भाग जर का खाली खचला गेला तर त्या ठिकाणी पाण्याखाली जाऊन तो सागर तळाचा भाग बनतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघूया की शीघ्रभू हालचाली आहेत. आतापर्यंत आपण बघितलं की मंदभू हालचाली आहेत, त्याची माहिती घेतली. परंतु ज्या हालचाली, 2 प्रकारच्या हालचाली आहेत, मंदभू हालचाली आणि शीघ्रभू हालचाली. त्याच्यामध्ये शीघ्र म्हणजे गतीने, जलद गतीने त्या ठिकाणी भूची हालचाल होते, भूकवचाच्या अंतर्गत त्या ठिकाणी हालचाली होतात. आणि म्हणून या ठिकाणी नाव दिलं आहे शीघ्रभू हालचाली.
आपण पाठाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी भूकंपाच्या बाबतीचा अभ्यास करून चर्चा केली होती. बघा, या प्रकरणाची जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हाच आपण ज्या शीघ्र हालचालीमुळे कशा पद्धतीने नेपाळमध्ये झालेला भूकंप आणि त्याची तीव्रता, कुठे त्याचा केंद्रबिंदू होता, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी कशा पद्धतीने झाली ते आपण पाठाच्या सुरुवातीलाच बघितलं. आणि ते भूकंप वगैरे, भूकंप आणि ज्वालामुखी हे शीघ्रभू हालचालीचेच परिणाम आहेत. म्हणजे शीघ्रभू हालचाल झाली की मग त्या ठिकाणी धरती मातेला किंवा पृथ्वीला त्या ठिकाणी हादरे बसतात आणि त्यामुळेच त्या ठिकाणी धरती हलते किंवा कंप पावते आणि त्याच्यातूनच त्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते. ते आपण या शीघ्रभू हालचालीमध्ये आपण ते बघणार आहोत आणि पाठाच्या सुरुवातीलाच आपण त्याविषयी चर्चा केलेली आहे. भू म्हणजे थरथरणे होय. आता बघा, भूकंप म्हणजे काय, तर भूकंपाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे काय, थरथरणे. म्हणजे थरथर त्या ठिकाणी करते, म्हणजे भू थरथरणे मीन्स भूकंप. म्हणजे जमिनीची हालचाल किंवा भूची हालचाल किंवा थरथरणे म्हणजे या ठिकाणी भौगोलिक भाषेमध्ये त्याला भूकंप हे नाव त्या ठिकाणी दिलेले आहे. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहेत. बघा, भूकंप ही कसली हालचाल आहेत, भूकवच म्हणजे जमिनीचा जो काही भूकवच आहेत, जो काही वरचा जो भाग आहेत, अंतर्गत जो काही जमिनीचा जो काही अंतर्गत भाग आहे त्याच्यामधलं जे काही वरचं जे थर आहे जमिनीचा, तर तो भूकवच आहे. तर ती भूकवचाची त्या ठिकाणी भूकंपाच्या वेळेस त्या ठिकाणी हालचाल होते. भूकंपाची तीव्रता व परिणाम यांची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून झाली असेलच. की जेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा कृती केली त्या ठिकाणी सुरुवातीला पाठाच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी आपण वह्या वगैरे रचना केल्यानंतर मग त्या ठिकाणी आपण एक वही काढून घेतली की मग त्या ठिकाणी सगळे जे काही वह्या आहेत त्या वह्या सगळ्या हलतात आणि वह्यांवर ठेवलेल्या जे काही वस्तू होत्या, डस्टर, खडू, टोक यंत्र, रबर वगैरे, ते वही काढून घेतली की मग काय होतं, त्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या खाली पडतात आणि त्याच्यानंतर त्या वह्यांच्या गठ्ठ्याला जर आपण धक्का दिला तर मग ती ज्या वह्या आहेत त्या सगळ्या हलतात आणि त्या सगळ्या वस्तू पडतात. हे आपण कृतीच्या माध्यमातून सुरुवातीलाच बघितलेलं आहे. तर हे आपण कृतीतनं आपण ती माहिती आपल्याला झालेलीच आहे की भूकंपाची तीव्रता जर रिश्टर स्केलमध्ये जर ती 6 रिश्टर स्केलपेक्षा जर का जास्त असेल तर त्या भूकंपामुळे त्या ठिकाणी जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे त्या ठिकाणी तीव्रता किती आहेत, जर भूकंपाची तीव्रता जर का 6 पेक्षा कमी असेल, म्हणजे तीव्रता जर का 2 रिश्टर स्केलमध्ये आहेत किंवा 4 पर्यंत आहेत, 5 पर्यंत आहेत, तर त्या रिश्टर स्केलच्या तीव्रतेमुळे तेवढं त्या ठिकाणी भूकंपामुळे जास्त काही नुकसान होत नाहीत, म्हणजे जीवितहानी आणि वित्तहानी. परंतु जर एखाद्या भूकंपाची तीव्रता जर रिश्टर स्केलमध्ये जर ती 6च्या वरती असेल तर त्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता जास्त होते. त्या ठिकाणी घरं त्या ठिकाणी सगळी पडतात, मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होतं, वित्ताची त्या ठिकाणी हानी होते, जीवित हानी होते, लोक त्या ठिकाणी गाडली जातात घरामध्ये आणि अशा पद्धतीचं नुकसान त्या ठिकाणी तीव्रता जर का 6च्या वरती असेल तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे आणि त्याचे परिणाम मग त्या ठिकाणी वाईट होतात, हे आपण बघितलेलं आहे. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती घेणार आहोत की आता याच्या पुढे जो काही घटक आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने भूकंप होतात आणि ज्वालामुखी होतात, तर त्याची माहिती आपण पुढे आपण बघणार आहोत. बघा, भूकंप भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड त्या ठिकाणी ताण निर्माण होतो. बघा, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये मी मागे सुद्धा सांगितलं होतं की आपण जसं पृथ्वीच्या भूपृष्ठावरून जसं आपण वरती जावं, आकाशाकडे जसं जाणार तसं त्या ठिकाणी तापमान कमी होत जातं
आणि जसजसं तुम्ही पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जसं जाणार तसं तसं त्या ठिकाणी तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत जाते. म्हणजे त्या ठिकाणी तापमान जे आहे ते तापमान वाढत जातं. म्हणजे तुम्ही पृथ्वीच्या केंद्रापर्यंत जर का गेलात तर तिथं पृथ्वीच्या केंद्रापाशी जो केंद्रबिंदू आहे पृथ्वीचा त्या ठिकाणी 6000 पेक्षा जास्त डिग्री सेल्सिअस तापमान आहेत. म्हणजे कुठचीही वस्तू तिथं काय होते त्या तापमानामध्ये त्या ठिकाणी पाणी होऊन जाते द्रव पदार्थामध्ये, एवढी त्या ठिकाणी उष्णता आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ज्या हालचाली होतात मग त्या शीघ्र हालचाली होतात, जलद गतीने हालचाली होतात. कारण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये त्या ठिकाणी काय आहेत, ऊर्जा आहेत, उष्णता आहेत. ऊर्जा म्हणजे काय, एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता आहेत. आणि ही उष्णता, ह्या उष्णतेमुळे मग काय होतात, हालचाली होत राहतात. आणि जर का त्या ठिकाणी हालचाल जर का तीव्र असेल, जलद गतीने जर का असेल तर त्या ठिकाणी भूकवचामध्ये त्या ठिकाणी प्रचंड ताण पडतो, ताण निर्माण होतो. आणि हा ताण जर का मर्यादेच्या पलीकडे जर का गेला, म्हणजे त्या ठिकाणी ताण जर का जास्त वाढला, अनलिमिटेड जर का वाढला, तर मग तो ताण कुठेतरी मोकळा होतो आणि तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होते. म्हणजे त्या ठिकाणी ऊर्जा बाहेर पडते. जी काही शीघ्र हालचालीमुळे जी काही ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झालेली असते आणि ती कुठेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या ठिकाणी ती ऊर्जा बाहेर पडते आणि ऊर्जा लहरी त्या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर त्यामुळे भूपृष्ठ जे आहेत, जो भूपृष्ठ आहेत तो भूपृष्ठ त्या ठिकाणी काय होतो, कंप पावतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, भूकंप झाला किंवा भूकंप होतो असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच त्या ठिकाणी जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा उष्णता मर्यादेच्या पलीकडे जेव्हा जास्त निर्माण होते आणि ती कुठेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस मग त्या ठिकाणी ऊर्जा ज्या लहरी आहेत किंवा जी उष्णता आहे ती बाहेर पडते आणि त्यावेळेस मग जमिनीला त्या ठिकाणी धक्के बसतात, हादरे बसतात आणि जमीन हलते, कंप पावते, थरथरते. आणि त्या प्रक्रियेलाच, या भौगोलिक प्रक्रियेलाच भौगोलिक भाषेमध्ये भूकंप होतो किंवा भूकंप झाला असं म्हटलं जातं. आणि या भूकंपाची जी काही तीव्रता आहे ती तीव्रता रिश्टर या एककामध्ये काय केली जाते, मोजली जाते. बघा, भूकंपाची तीव्रता कोणत्या एककामध्ये मोजली जाते, रिश्टर स्केल किंवा रिश्टर या एककामध्ये त्या ठिकाणी भूकंपाची काय केली जाते, किती तीव्रता आहे ती मोजली जाते. आपण आकृतीमध्ये बघू शकतो. साधे भूकंप मापन यंत्र आणि आलेख त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर या यंत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी किती तीव्रता आहे ती तीव्रता आपण या छायाचित्रामध्ये बघू शकतो की रिश्टर हे जे आहेत एककच्या माध्यमातून भूकंपाची तीव्रता आपण मोजली जाते, आपण मोजू शकतो. आता भूकंप का होतात, भूकंपाची कारणं कोणती आहेत ते आता आपण बघूया. त्याच्यातलं पहिलं कारण आहे भूपट्ट सरकणं. की अंतर्गत हालचालीमुळे जे काही भूपट्टे आहेत ते भूपट्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा सरकतात अशा वेळेस सुद्धा त्या ठिकाणी भूकंप होऊ शकतो. भूपट्टे एकमेकांवर जेव्हा आदळतात त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी अंतर्गत हालचालीमुळे जेव्हा एक भूपट्ट आणि त्याने दुसरा भूपट्ट जेव्हा अंतर्गत हालचालीमुळे जवळ येतात आणि ते एकमेकांवर ज्यावेळेस आदळतात त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याचप्रमाणे भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणं, अंतर्गत हालचालीच्या माध्यमातून, मंदभू हालचाली असेल किंवा शीघ्र हालचालीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही भूपट्टे आहेत जमिनीवर तर ते एकमेकांच्या खाली किंवा वर जर का गेले तर त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी पृथ्वीला हादरा किंवा भूपृष्ठाला त्या ठिकाणी हादरा बसण्याची शक्यता असते आणि त्याच्यातनंच त्या ठिकाणी भूकंप त्या ठिकाणी होऊ शकतो. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात त्या ठिकाणी ताण निर्माण होऊन
खडकामध्ये विभंग निर्माण होणे. जर अंतर्गत भागामध्ये जर त्या ठिकाणी ताण निर्माण झाला, उष्णता जास्त त्या ठिकाणी निर्माण झाली, तर खडकामध्ये त्या ठिकाणी विभंग निर्माण होतो आणि अशा वेळेस सुद्धा त्या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता असते. आणि ज्या वेळेस ज्वालामुखीचे उद्रेक होतात, की एखाद्या भागामध्ये जर का ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तप्त असा लाव्हारच जेव्हा अंतर्गत भागामधनं जेव्हा तप्त असा लाव्हारच जेव्हा बाहेर पडतो, लाव्हारस, तर त्यावेळेस ज्वालामुखी होतो. त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी ज्वालामुखीच्या माध्यमातून पृथ्वीला त्या ठिकाणी धक्के बसू शकतात, बसतात, पृथ्वी हलते आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. आणि तर या कारणांमुळे भूकंपाची ही कारणं आपण या ठिकाणी ही लक्षात घ्यायची आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. जगातले जे काही प्रमुख भूपट्टे आहेत त्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्टे आहेत. की जगामध्ये जे काही प्रमुख जे काही भूपट्टे आहेत त्याच्यामध्ये आपण जर का बघितले तर भारत आणि ऑस्ट्रेलिया एक, आफ्रिका हा एक भूपट्ट आहे. त्याच्यानंतर युरेशिया म्हणजे काय, युरोप आणि रशिया हा एक भूपट्ट आहे. त्याच्यानंतर उत्तर अमेरिका. आपण जगाचा नकाशा जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतात की उत्तर अमेरिका आहेत, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक आणि अंटार्क्टिका हे 7 प्रमुख काय आहेत भूपट्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं. टोटल 7 प्रमुख भूपट्टे या ठिकाणी आहेत. पृथ्वीचे कवच अशा भूपट्टांनी काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. की जे पृथ्वीचे जे काही कवच आहेत, पृथ्वीचा जो काही वरचा जो भाग आहे तो या भूपट्टांनी त्या ठिकाणी तयार झालेला आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. या भूपट्टावर खंड व महासागर पसरले आहेत आणि या भूपट्ट्यांवरच हे जे काही 7 भूपट्टे आहेत याच्यावरच त्या ठिकाणी खंड, जे काही 7 खंड आहेत जगातले, ते खंड त्या ठिकाणी पसरले आहेत. आणि जे काही महासागर आहेत, मग महासागरामध्ये पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर, बंगालचा उपसागर, हे जे काही मोठे महासागर आहेत हे सगळे महासागर आणि जे 7 प्रमुख खंड आहेत हे सगळे 7 खंड आणि महासागर या भूपट्ट्यांवर काय केलेले आहेत, पसरलेले आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पृथ्वीच्या प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब आणि ताणानुसार हे भूपट्टे वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. आता पृथ्वीचे जे काही अंतरंग आपण बघितले त्यामध्ये जो काही प्रावरण आहेत, त्या प्रावरणामध्ये जे काही निर्माण होणारे जे काही दाब आहेत किंवा जो काही ताण आहेत, उष्णतेमुळे, ऊर्जेमुळे प्रावरणामध्ये त्या ठिकाणी दाब निर्माण होतो, ताण पडतो आणि त्यामुळे हे जे काही भूपट्टे आहेत हे भूपट्टे काय होतात, वेगवेगळ्या दिशेने त्या ठिकाणी सरकलेले आहेत. आता आपण बघितलं की पृथ्वीचं जेव्हा आपण त्या ठिकाणी विचार करतो तर एक खंड त्या ठिकाणी उत्तर अमेरिका कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आहेत, दक्षिण अमेरिका त्या ठिकाणी आहेत, मध्येच त्या ठिकाणी महासागर आहेत, त्याच्यानंतर त्या ठिकाणी युरोप आहेत, आशिया आहेत, पुन्हा ऑस्ट्रेलिया खंड चारही बाजूने महासागराने वेढलेले आहेत, जपान जो देश आहे तो जपान त्या ठिकाणी बेटांनी तयार झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने काय झालेलं आहे, त्या ठिकाणी जो काही ताण निर्माण होतो, दाब निर्माण होतो अंतर्गत हालचालींमुळे, उष्णतेमुळे, ऊर्जेमुळे, आणि त्या ठिकाणी ताण निर्माण झाला, दाब निर्माण झाला की मग हे जे भूपट्टे आहेत, 7 जे भूपट्टे आपण बघितले, तर त्या ठिकाणी हे भूपट्टे काय होतात, वेगवेगळ्या दिशेने हे सरकत असतात. हे अंतर्गत हालचाली आहे. आता सुद्धा ते सरकत असतात. ज्या हालचाली आहेत त्या हालचाली काही थांबलेल्या नाही आहेत की पृथ्वीमध्ये ज्या काही मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली ह्या काय आता काय थांबलेल्या नाहीत. आता पण त्या प्रक्रिया सुरू आहेत. म्हणजे आता सुद्धा हे भूपट्टे ते हळूहळू सरकतात, परंतु ते आपल्या ते लक्षामध्ये येत नाहीत. तर अशा पद्धतीने हे झालेत प्रमुख भूपट्टे.
पुढे आपण बघूया भूकंप नाभी व अपिकेंद्रे. भूकंप नाभी म्हणजे काय आणि अपिकेंद्र म्हणजे काय ते आपण बघूया आता. भूपृष्ठाखाली निर्माण होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, ताण निर्माण होतो आणि तो त्या ठिकाणी चाचत जातो, जमा होत जातो. आणि हा ताण भूकवचामध्ये ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते. उत्सर्जन म्हणजे बाहेर फेकली जाते ऊर्जा, उष्णता बाहेर फेकली जाते आणि तेथे भूकंप केंद्र असते बघा. आणि या केंद्रालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, भूकंप नाभी असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा भूपृष्ठाच्या खाली त्या ठिकाणी ताण मर्यादेच्या पलीकडे जेव्हा निर्माण होतो, मर्यादेच्या पेक्षा जास्त उष्णता निर्माण होते आणि ती उष्णता ठिकाणी जमा होत जाते आणि मग तो ताण किंवा जमा झालेली जी काही उष्णता आहेत ती उष्णता कुठेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि त्या ठिकाणी त्या ऊर्जेचं काय होतं, मग ऊर्जेचं उत्सर्जन होतं, ती बाहेर फेकली जाते, ऊर्जा बाहेर फेकली जाते. आणि ज्या ठिकाणी भूकंप केंद्र असते त्या केंद्रालाच भूकंप नाभी असे म्हणतात बघा. म्हणजे जो भूकंपाचं केंद्र आहेत, ज्या ठिकाणी ऊर्जा ज्या ठिकाणावरनं ज्या थडावरनं एखादं ठिकाण आहे त्या ठिकाणामधनं जिथं ऊर्जा बाहेर फेकली गेलेली आहेत ते केंद्र म्हणजेच ते म्हणजेच काय, तर त्या केंद्रालाच त्या ठिकाणी भूकंप नाभी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी काय होतात, पसरतात. आणि हे जे काही केंद्र असेल त्या केंद्रातनं विविध दिशांनी म्हणजे त्या ठिकाणी चौफेर ज्या ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरी काय करतात, पसरतात. आणि या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात म्हणजेच भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो आणि भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र म्हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीची लंबरूप असते. आता बघा या ठिकाणी आपण बघितलेले आहेत, आपण भूकंप लहरीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की भूकंप अपिकेंद्र कुठे आहेत की भूपृष्ठाच्या वरती, तिथं म्हणजे भूपृष्ठाच्या तिथं जे काही आहेत ज्या ठिकाणी जिथून त्या ठिकाणी ऊर्जा लहरी बाहेर पडलेल्या आहेत ते त्या ठिकाणी अपिकेंद्र आहेत. आणि भूकंप नाभी म्हणजे काय की जिथून ऊर्जा बाहेर आलेली आहेत, तर त्या ठिकाणी आपण आकृतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघू शकतो की भूकंप नाभी आणि अपिकेंद्र त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. आणि मग भूकंप झाल्यानंतर मग त्या ठिकाणी बघा घरं वगैरे आहेत त्या ठिकाणी हलताना दिसत आहेत किंवा त्या ठिकाणी कोसळलेले आहेत. जे काही भूपृष्ठावर असलेले जे काही वस्तू आहेत त्या ठिकाणी कोसळलेल्या आहेत हे आपण या ठिकाणी आकृतीमध्ये बघू शकतो. भूकंप नाभीपासून ताण मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी त्या ठिकाणी निर्माण होते, पसरते आणि ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपामध्ये भूपृष्ठाकडे येते. आणि या भूकंप लहरीचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार पडतात. आणि ह्याच्यातनं मग वेगवेगळ्या दिशांनी त्या ठिकाणी ज्या लहरी आहेत, ऊर्जा लहरी आहेत त्या पसरतात. आणि त्याचे या ठिकाणी 3 प्रमुख प्रकार आहेत भूकंप लहरीचे. त्याच्यामध्ये प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूकंप लहरीचे प्रकार आहेत ते आपण पुढे बघूया. भूकंप लहरींचे प्रकार, त्याच्यामध्ये पहिलं एक प्राथमिक लहरी, प्रायमरी और पी वेव्स लहरी, प्रायमरी लहरी किंवा प्राथमिक लहरी. भूगर्भामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन झाल्यावर लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम काय होतात, पोहोचतात. म्हणजे जेव्हा भूकंप होतो ऊर्जा उत्सर्जन होते आणि त्यावेळेस ज्या लहरी आहेत, ज्या वेव्स आहेत त्या वेव्स त्या ठिकाणी भूपृष्ठावर सर्वप्रथम काय होतात, पोहोचतात. आणि या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपामध्ये
सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने त्या ठिकाणी प्रवास करत येतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, जेव्हा लहरी भूपृष्ठाकडे येतात तेव्हा खडकामधील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात आणि त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही म्हणतात. बघा, म्हणजे जेव्हा ह्या लहरी भूपृष्ठाकडे येतात तेव्हा खडकामधील जे काही कण आहेत त्या कणांमुळे त्या ठिकाणी जो काही लहरींचा वहनाचा काही वेग आहेत किंवा जी दिशा आहेत ती मागे पुढे होते आणि त्यामुळे या लहरींना, प्राथमिक लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असे सुद्धा म्हटले जाते. बघा, म्हणजे ह्या लहरी पुढे मागे होतात प्राथमिक लहरी, आणि म्हणून प्राथमिक लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात किंवा म्हणतात. या लहरी घन, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. बघा, या लहरी तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. घन रूपामध्ये, द्रवरूप असेल, वायुरूप असेल, तर या तिन्ही रूपांमध्ये ह्या ज्या लहरी आहेत प्राथमिक लहरी या प्रवास करू शकतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत त्या ठिकाणी काय होतो, बदल होतो, आणि म्हणून प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. आणि म्हणून मग या ठिकाणी कधी कधी ज्या लहरी आहेत त्या पुढे मागे त्या ठिकाणी होतात आणि त्यामुळे पृथ्वीवर ज्या काही इमारती आहेत, भूपृष्ठावर ज्या काही इमारती आहेत, ज्या बिल्डिंग्स आहेत, त्या बिल्डिंग मग त्या ठिकाणी काय होतात, पुढे मागे त्या ठिकाणी हलतात. मग अशा पद्धतीचा भूकंपाचा धक्का बसला की मग आपल्याला अशा पद्धतीची त्या ठिकाणी पृथ्वीची हालचाल किंवा इमारतींची हालचाल हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे प्राथमिक लहरीच्या माध्यमातून आपल्याला इमारतींची हालचाल ही पुढे मागे होताना दिसून येते. त्यानंतर आहेत दुय्यम लहरी, सेकंडरी ऑर एस वेव्ज. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हटलं जातं. म्हणजे प्राथमिक लहरी म्हणजे ह्या सर्वप्रथम त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठावर पोहोचतात म्हणून त्या प्राथमिक आहेत, प्राथमिक लहरी झाल्या. आणि प्राथमिक लहरीनंतर जी लहर पोहोचते त्या लहरींना दुय्यम लहरी किंवा सेकंडरी लहर, सेकंडरी वेव्स असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. दुय्यम लहरी किंवा एस लहरी म्हटलं जातं. या लहरी ही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात आणि ह्या ज्या लहरी आहेत ह्या सुद्धा भूपृष्ठावर सर्व दिशांना त्या ठिकाणी पसरतात आणि त्यांचा जो काही वेग आहे तो वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. म्हणजे प्राथमिक लहरीपेक्षा दुय्यम लहरींचा जो काही वेग आहे तो वेग या ठिकाणी कमी असतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण आणि लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात. आता या लहरी जेव्हा त्या ठिकाणी वाहत असतात त्यावेळेस या दुय्यम लहरीच्या मार्गामध्ये सुद्धा त्या ठिकाणी खडकामधील त्या ठिकाणी कण येतात आणि त्याचप्रमाणे वहनाच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी काय होतं, वर खाली होतात. आणि या लहरी आहेत ज्या दुय्यम लहरी आहेत या दुय्यम लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थामध्ये शिरल्यावर त्या शोषल्या जातात. बघा, घन पदार्थामध्ये प्रवास करू शकतात, द्रव पदार्थामध्ये त्या काय शिरल्यानंतर त्या शोषल्या जातात. आणि या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली होतात आणि या लहरींमुळे सुद्धा दुय्यम लहरीमध्ये सुद्धा भूपृष्ठावरील ज्या काही इमारती आहेत त्या इमारती काय होतात, वर खाली त्या ठिकाणी होतात. आणि आपण जर का बघितलं तर तुम्हाला माहीत असेल की जपानमध्ये सातत्याने ज्वालामुखीचे उद्रेक होतात. जपान हा जो देश आहे तो बेटांनी बनलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच ज्वालामुखीचे उद्रेक आणि भूकंप होतात आणि त्यामुळे तिथली जी काही टेक्नॉलॉजी आहेत ज्याला आपण इंजिनिअरिंग म्हणूया, तर तिथल्या ज्या काही इमारती आहेत त्या इमारतींना सातत्याने ते धक्के बसतात, इमारती वर खाली होतात आणि त्यामुळे तिथली जी काही मोठ्या इमारती आहेत, उंच इमारती आहेत जपानमधल्या, तर त्या जपानमध्ये जो काही बेस बनवला जातो, इमारतींचा पाया जो काही बनवला जातो
तर त्या बेसमध्ये किंवा त्या पायांमध्ये जे काही पिलर असतात त्या इमारतीचे, तर त्या पिलरमध्ये त्या बेसमध्ये त्या ठिकाणी स्प्रिंग टाकले जातात, स्प्रिंग त्या ठिकाणी टाकतात आणि त्यामुळे भूकंपाचे जरी धक्के जरी बसले, इमारती जरी हलल्या, तरीसुद्धा तिथल्या ज्या इमारती आहेत त्या ठिकाणी पडत नाहीत. कारण त्या ठिकाणी काय आहेत की स्प्रिंग त्या बेसमध्ये त्या ठिकाणी टाकल्यामुळे, स्प्रिंगच्या माध्यमातून ते इमारतीचा बेस बनवल्यामुळे त्या ठिकाणी जनरली भूकंपाचे जरी हादरे जरी बसत असले तरीसुद्धा त्या ठिकाणी इमारती त्या ठिकाणी पडत नाहीत, हलतात. जेव्हा भूपृष्ठ वर खाली, या उर्जालहरींमुळे जेव्हा भूपृष्ठ वर खाली होतो, धरती जेव्हा कंप पावते, त्यावेळेस त्या इमारती हलतात परंतु त्या पडत नाही. म्हणजे हे त्या देशाने त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने इमारती बनवलेल्या आहेत, हे भूकंपाच्या त्या ठिकाणी तीव्रतेवर किंवा ज्या लहरी आहेत त्याच्यापासून बचाव कशा पद्धतीने केलेला आहे हे आपण बघू शकतो किंवा लक्षात घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या काही इमारती आहेत त्या वर खाली होतात, हलतात आणि प्राथमिक लहरीपेक्षा दुय्यम लहरी ह्या कशा आहेत, अधिक विध्वंसक आहेत. बघा, म्हणजे प्राथमिक लहरीमध्ये तेवढं काही जास्त नुकसान होत नाही, जीवितहानी वित्तहानी होत नाहीत, परंतु दुय्यम लहरीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भूपृष्ठावर असलेल्या इमारती पडू शकतात, वित्तहानी होऊ शकते, जीवितहानी होऊ शकते. म्हणजे अतिशय त्या विध्वंसक असतात, सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. तर अशा पद्धतीने दुय्यम लहरी या विध्वंसक असतात, हे आपण या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर शेवटचा जो काही लहरींचा जो काही प्रकार आहे तो आहे भूपृष्ठ लहरी, सरफेस और एल वेव्स. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठावर अपिकेंद्र येऊन पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. की जेव्हा प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी जेव्हा भूपृष्ठापर्यंत येतात, म्हणजे अपिकेंद्रापर्यंत येतात, आणि या दोन्ही लहरी पोहोचल्यानंतर, प्राथमिक आणि दुय्यम लहरी दोन्ही लहरी भूपृष्ठावर पोहोचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची काय होते, निर्मिती होते. म्हणजे दोन्ही लहरी आल्या की मग दोन्ही लहरी मिळून मग त्या ठिकाणी भूपृष्ठाची हालचाल होते, भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते आणि या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात आणि या लहरी अतिशय विनाशकारी असतात. बघा, म्हणजे प्राथमिक लहर पोहोचली, दुय्यम लहर पोहोचली आणि दोन्ही लहरी भूपृष्ठावर पोहोचल्यानंतर जी तिसरी लहर निर्माण होते ती म्हणजे भूपृष्ठ लहरी, सरफेस किंवा एल वेव्स त्याला आपण म्हणूया. तर ही लहर निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी पृथ्वीवर असलेले जे काही घटक आहेत, मग ते इमारती असतील किंवा घरं असतील किंवा झाडं असेल किंवा जी काही जीवसृष्टी आहेत, त्या जीवसृष्टींना मोठा धोका या भूपृष्ठ लहरींमुळे निर्माण होतो आणि त्यामुळे भूपृष्ठ लहरी या अतिशय विनाश करून टाकतात. सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. सगळं गावच्या गावं, इमारती, सगळं गाव असेल किंवा शहर असेल, तर ते शहर असेल किंवा गाव असेल, सगळा परिसर त्या भूकंप केंद्राच्या परिसरामध्ये जेवढा काही भाग असेल, ती तीव्रता जेवढी असेल त्या तीव्रतेच्या नुसार त्या ठिकाणी संपूर्ण परिसरातला जो भाग आहे तो भाग त्या ठिकाणी उद्ध्वस्त होऊन जातो. त्यामुळे या भूपृष्ठ लहरींमुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते, लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मरतात, त्यांचा मृत्यू होऊ शकतो, मोठ्या प्रमाणामध्ये वित्ताची हानी होते आणि म्हणून या भूपृष्ठ लहरींना विनाशकारी लहरी किंवा विनाशकारी लहर असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे झालेत भूकंप लहरींचे प्रकार: प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. तर अशा पद्धतीने आज आपण आजच्या या तासिकेमध्ये गट पर्वत, त्यानंतर शीघ्र हालचाली, भूखंड निर्मिती, भूपट्टे, भूकंप नाभी व अपिकेंद्रे, त्याचप्रमाणे शेवटी आता आपण बघितलं
की भूकंप लहरींचे प्रकार, त्याच्यामध्ये प्राथमिक लहरी असतील, दुय्यम लहरी असतील, भूपृष्ठ लहरी असेल, या सगळ्या मुद्द्यांचा आज आपण या ठिकाणी विचार केलेला आहे, माहिती घेतलेली आहे. मला वाटतं जो काही भाग घेतला तो आपल्याला सगळ्यांना समजलेला असेल. याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत आणि तो मुद्दा आहे मूल्यमापन. आता मुलांनी मूल्यमापनाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपले जे माईक आहेत ते माईक सुरू करायचं आहे. विद्यार्थ्यांनी माईक सुरू करायचं आहे. उदाहरण आहेत, बरोबर सांगितलं. दुसरा प्रश्न, भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? कोण सांगेल बरं? रिश्टर. बरोबर, राईट, बरोबर, शाबास. तर भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककामध्ये मोजली जाते. व्हेरी गुड. तिसरा प्रश्न, पृथ्वीवर किती भूपट्टे आहे? 7. बरोबर, 7 भूपट्टे आहेत, ते आपण बघितले. बरोबर, व्हेरी गुड. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, भूकंपाची कोणती लहरी विनाशकारी असते? भूपृष्ठ लहरी. बरोबर, भूपृष्ठ लहरी. म्हणजे जी काही भूपृष्ठ लहरी आहेत, तिसरा जो काही प्रकार आहेत, तर ती लहरी सगळ्यात जास्त काय असते? विनाशकारी असते. बरोबर सांगितलं. सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक. तशा पद्धतीने आपण प्रकरण नंबर 2 अंतर्गत हालचाली या प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणातला जो काही उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग घेऊन आपण पुन्हा पुढच्या तासिकेला भेटूया. सर्वांचं पुनश्च धन्यवाद. थँक्यू.